वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आता झाली आहे सकाळ, आमचं ब्रेकफास्ट अजूनपर्यंत झाला नाही आहे. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करू, मग मी स्वयंपाकची तयारी करेल. प्रणवला ऑफिसला जायचं आहे तर त्याचा डबा पण बनवून द्यायचा आहे. आणि ती राहूच नाही शकत. एक वेळा पॉटी झाली की ते लवकरात लवकर माझी क्लीन कर आणि येऊन चिपकते ती डायरेक्ट. सर येस तर आज आम्ही इव्हनिंगला घरी जाणार आहे, मी माझ्या माहेरी जाणार आहे. सो मी तुमच्यासोबत तिकडचं पण सगळं शेअर करेल. व्लॉगिंग स्टार्ट केली तेव्हापासून आम्ही पहिल्यांदा जातोय तिथे, असंच समजा तुम्ही. आणि तुम्हाला आम्ही तिथलं सगळ्या गोष्टी शेअर करू. मम्मी पप्पा असतात तिकडे. तर येस, आणि माझं ऑफिस आहे आज. प्रोबेबली आज मला ऑफिसला जावंच लागेल. थोडे अर्जंट कामं आहेत, तर ते कम्प्लीट करून आल्यानंतर आम्ही तिघही जण हिच्या आजी आजोबांकडे जाऊ. आणि ताई सुद्धा येणार आहे सोबत, कारण सॅटर्डेला वीकला सुट्टी असते. आणि मला पण मंडेची पण एक सुट्टी आलेली आहे. तर बघू हा वीकेंड कसा आम्ही स्पेंड करतो, हा नक्की आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू शेअर करू. तर तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर काल मम्मीनी पाटोडी आणलेली आहे आमच्यासाठी, त्याला सांबार वडी आम्ही म्हणतो इकडे. तर ती मी आज खात आहे, कारण काल ऑलरेडी एक इव्हेंट होता. तर आणि ऑफिसमध्ये सुद्धा नाश्ता मिळालेला होता, तर त्यामुळे मला भूक नव्हती. तर आज आम्ही हे एन्जॉय करू मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये. तर कसं झालं आहे, कशी टेस्ट आहे तुम्ही तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. आणि जरी नक्की आवडली तर दीपाली एक वेळा बनवेल आणि तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल. हा बीटचा ज्यूस आहे आज डिस्पोजलमध्ये, कारण भांडे घासणारे मावशी आल्या नाही. जियाना पण पिते, डेली आहे तिचं. तिला सेपरेट ग्लासमध्ये देत जा ना. सेपरेटच देते आज, आपल्याला क्वांटिटी माहित पडेल. जरा थांब बघ कशी काय काय यामध्ये. याच्यामध्ये ऍपल आहे, बीट आहे आणि गाजर आहे. हेल्दी. पण याच्यातलं जर का एक मिस राहिलं तर मग मी त्याच्यामध्ये हे टाकते, काकडी. तर एन्जॉय करूया हा बीटचा ज्यूस. हा हे बघ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मी ऑफिसमधून आलेलो आहे. थोडं लवकर आलो कारण आज आम्ही भंडाऱ्याला जातोय. दीपाली, मी, जियाना. तर जियानाच्या आजीकडे दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा चाललो आहे ना आपण. जास्त हा कमी झालं थोडं. आता जियानामुळे थोडं पॉसिबल नाही होत. तर इथनं ते 60 किलोमीटर दूर आहे. तर अराउंड 1 आवर लागतो आम्हाला तिथे पोहोचायला. तिथे गेल्यावर आम्ही आजी आजोबांच्या गप्पा आणि भरपूर काही गोष्टी मस्ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. कुठे चाललं जियाना आपण? कुठे जातोय? आजीकडे. नाही बेटा, तू शूज नाही घालून दिले ना. मी तुला शूज नाही घालून दिले. मी कधी आली आहे. ती आता कडेवर खूप कमी राहते आणि तिला खालीच खेळूशा वाटते. बटन नाही लावली तिची मग. तर मोठी झाली जियाना आता बघ. पण 1 वर्ष कसं गेलं आयुष्याचा मला तर कळलंच नाही जियाना कशी मोठी झाली हे नाही कळलं. 13 months टोटल. खूप जास्त फास्ट होते. सो केली. चल जियाना बसली इथे आहे, पण तिचं पूर्ण लक्ष मागे. बिकॉज मागे कोण बसलंय? कोण आहे मागे सांग? दियो दीदी. काय मी व्हिडिओ मध्ये बोलू? हा बोल. सो हेलो गाइस, आता आम्ही भंडाराला जातो. आता जियाना पण जाता. थँक्यू गाईज.
पोचलेलो आहे आम्ही डेस्टिनेशनवर, आजी आजोबांच्या घरी. पोचलेलो आहे घरी आणि आता लगेच इतकं जोरात आम्हाला भूक लागलेली आहे, तर डायरेक्ट आम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे. जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक क्षण दाखवेल जेवणाचा आजीसोबत. माझ्या सासूबाईने काय बनवलं माझं फेवरेट. मी नेहमी जेव्हा पण येतो फर्स्ट टाईम तेव्हा पनीरची भाजी राहते. खाकस पनीर आहे, कढी पण आहे, कढी आणते गरम. खाकस पनीर आहे की खाकस पनीर आहे. वरण, भजे, पोळी आणि कढी येत आहे. सो त्याचा आनंद घेऊया आता. सो आम्ही आता हल्दीराममध्ये आलो होतो मम्मी पप्पांसाठी काही स्वीट्स घ्यायला. चीयर्स. काय चाललं काय तुम्हा दोघांचं? कसं होता घेवर? अरे पण आपण नागपूरला जो घेतला होता तो वेगळा होता. खूप टेस्टी होता ना. हो तू खाऊन बघ, ते थोडं नरम वाटते, म्हणजे ते क्रिस्पी फ्रेश नसेल मला, घेत नाही लोक इकडे, प्रॉब्लेम तो. पण त्या दिवशीचा खरंच खूपच टेस्टी होता माहिती आहे म्हणून. आम्ही घेवर आणला. कुठे चेंज आहे टेस्ट. बडी मम्मी ही बडी मम्मीच्याच मागे असते सतत. चलो आ जाओ. खायचा पिटारा तिकडेच आहे ना. लाड सगळे बडी मम्मीच पुरवते. खायचे लाड नाही वाटलं ना वेगळं का थोडं टेस्ट वेगळी, म्हणजे फ्रेश नाही वाटत आहे. टेस्ट आहे सिमिलर, बट ते नरम पडल्यामुळे. फॉरवर्ड करायचं असतं जोरात, स्पीड में थोडं होते का? आराम वाटते का? करते किती मजा पाहिजे. काही सांगते मी का? चिमटा कसा घेतो मी? घेऊ? रडायचं नाही, रडायचं नाही. मम्माला नाव नाही सांगायचं, जाऊन घेऊ. काल किती प्रॉब्लेम होता. काय दाखवते? सॉन्ग म्हणून दाखव तू. कुठे चालली कॅमेऱ्याच्या बाहेर? मिमी पावर किती मस्त बसली. माझे पुढचे 3 दिवस एकदम आरामात आले. मी काही काम नाही, काही नाही, मस्त फॅन लावलाय थोडा, फॅनचा आवाज होता. निवांत वेळ आहे हिचा आता सध्या. माहेर इज द प्लेस वेअर यू विल गेट अमाऊंट ऑफ. नाही मला सासरी पण लिहिलं असं नाही, फक्त मला स्वयंपाकच करते मी तिथे, कारण की आई बाबांना एक चेंज व्हा म्हणून, आणखी काही नाही. बाकी तिथे पण मला आरामच असतो, मला आई पण काही करू नाही देत असं. पण मम्मीकडे ते पण नाही. पण हे घर इतकं मोठं असल्यामुळे पाय इतके दुखतात बायाना. थोडं घराची अवस्था थोडी वेगळी आहे सध्या. सगळं काढलेलं आहे फर्निचर, बिकॉज इथे उदयचा प्रकार आहे थोडा, त्याच्यामुळे रेनोव्हेट होणार आहे. मम्मी पप्पा वर शिफ्ट होणार आहे. कुठं वर शिफ्ट. आम्ही कमिंग ब्लॉग्स मध्ये या घराचा एक होम टूर तुम्हाला देऊच. त्या व्यतिरिक्त आता सगळ्यांची जेवणे झालेली आहे आणि झोपेची तयारी चालू आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा आणि आनंदी राहा.